नमस्कार मित्रांनो, चला जायचं ना. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत नॅशनल हायवे 3 वरून वाशिंद मार्गे पिवळी आणि तेथून सरळ वज्रेश्वरी, अकलोली आणि गणेशपुरी येथे. आता आपली गाडी वळणार आहे ती वाशिंदवरून पिवळी मार्गाकडे. अतिशय निसर्गरम्य प्रवास आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. समोर गर्द हिरवीगार झाडी आणि विहंगम सुंदर माहुली किल्ला. माहुली किल्ला म्हणजे जणू काही हिरवागार सुंदर स्वर्गच आहे. आणि अधूनमधून कोसळणारा पाऊस. अशा सुंदर वाटेतून आपण पोहोचलोय तर आता वज्रेश्वरी येथे. वज्रेश्वरी हे वज्रेश्वरी माता व रेणुका माता यांचं भक्तिमय ठिकाण. काही पायऱ्या चढून वर गेलं की मातेच्या मंदिरात पोहोचता येते. चिमाजी आप्पांनी जेव्हा वसईचा किल्ला जिंकला त्यानंतर येऊन त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आम्ही ज्यावेळेस मंदिरात पोहोचलो त्यावेळेस देवीची आरती चालू होती. देवीची आरती म्हणजेच भाविकांसाठी असलेली भक्तिमय पर्वणी. छान असं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडलो. वज्रेश्वरी हे छोटंसं गाव, पण भक्तिभावाने ते सतत गुंजत असते. आणि पुढील प्रवास सुरू झाला तो गणेशपुरीकडे. वज्रेश्वरीपासून अवघ्या 1 किलोमीटरवर गणेशपुरी हे ठिकाण आहे. जाताना आपल्याला गावदेवी मंदिराचं सुंदर असं दर्शन होते आणि आपण लगेचच पोहोचतो ते नित्यानंद स्वामींच्या आश्रमात. कायम गर्दी असलेले हे ठिकाणसुद्धा मनाला शांतता देऊन जाते. मठाच्या बाहेरच गरम पाण्याचे कुंडसुद्धा आहेत. नित्यानंद स्वामींचं छान दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो ते अकलोली येथे. अकलोली हे ठिकाण भगवान शंकरांचे जागृत देवस्थान व तसेच गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध आहे. मंदिरासमोरच 3 गरम पाण्याचे कुंड आहेत. महाशिवरात्रीला अकलोली येथे प्रचंड गर्दी असते. आज गर्दी नसल्याकारणाने भगवान शंकराचं निवांत असं दर्शन आम्हाला मिळालं. भगवान शंकराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. जय भोलेनाथ.